नंदुरबार जिल्ह्यातील बिलाडी धरणाच्या प्रकल्पाची सुरुवात 1999 साली तत्कालीन मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मुहूर्तमेढ रोवली होती. त्याची शासकीय मान्यता 2008 मिळाली होती. त्यावेळी त्यांनी भूमिपूजनही केले होते. यानंतर या धरणाला बांधकामासाठी 2024 113 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून सध्या स्थितीत काम सुरू आहे. तर येत्या 2 ते 3 वर्षात हे धरण पूर्ण होण्याची अपेक्षा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. आज या प्रकल्पासंदर्भात व इतर प्रकल्पांसंदर्भात विशेष माहिती देण्यासाठी दुपारी 4च्या सुमारास आमदार निवासस्थानी पत्रकार परिषद संपन्न झाली. बिलाडी लपा योजना बरेच वर्षापासून प्रलंबित होती. आम्ही ही योजना प्रपोज केली होती 1999 साली, परंतु सर्व प्रयत्न करत शेवटी 2008 त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही भूमिपूजनसुद्धा केलं होतं. परंतु जमीन अधिग्रहण असेल, गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न असेल खामगावचा, याच्यामुळे अडचणी येत गेल्या आणि मग ह्या अडचणी सुटत नसल्यामुळे शेवटी आम्ही ठरवलं की या धरणाची उंची कमी करायची आणि खामगावचं पुनर्वसन न करता आपण उंची कमी करून काही गावं थोडं कमी होतील, परंतु वंचित राहणार नाही शेतकरी, म्हणून आम्ही याला 2000 ऑगस्ट 24 आम्ही दुसरी मान्यता दिली आणि ती मान्यता दिल्यानंतर त्याचं संरक्षण भिंत बांधायची, जेणेकरून खामगावला त्याचे पाण्याचा त्रास होणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी मार्च 25 जवळजवळ 17,76,00,000 खर्च आपण तिथे केलेला आहे. या बिलाडी लपाला 113 कोटी ते प्रशासकीय मान्यता दिली आहे आणि हे 2 ते 3 वर्षात हे काम पूर्ण होणार आहे. सर्वसाधारणपणे 830 हेक्टरपेक्षा जास्त जमीन पाण्याखाली येणार आहे. याच्यामध्ये प्रामुख्यानं बिलाडी असेल, नंदुरबार असेल, त्याच्यानंतर करसकोपे असेल, सुंदरते असेल, नवे असेल, या गावांना पाणी पुरवठा होणार आहे, सिंचनाचा लाभ मिळणार आहे.